मित्रांनो, आज एक खूप छान माहिती माझ्या वाचण्यात आली। श्रीमंत आणि समृद्ध। खरं तर श्रीमंत आणि समृद्ध तुम्ही म्हणसाल यात काय फरक आहे, पण थोडासा फरक आहे। श्रीमंत म्हणजे पैशाने श्रीमंत असणं आणि समृद्ध असणं मध्ये बरेच गोष्टी येतात आणि ते समृद्ध असण्यातल्या ज्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या आहेत 12 आणि त्या कोणत्या 12 गोष्टी आहेत हे मी आज तुम्हाला सांगणार आहे। आणि प्रत्येकाने श्रीमंत बनण्यापेक्षा समृद्ध बनण्याकडे कल आणला पाहिजे। एकदा त्याची श्रीमंती आली की श्रीमंती नंतरची पुढची स्टेज असेल ती समृद्धीची असेल आणि ती समृद्धी प्रत्येकाकडे असावी आणि ती आत्ता जरी नसेल तर ती मिळावी ह्यासाठी थोडीशी आपली मेहनत आपण केली पाहिजे आणि त्याच्या रिलेटेड आपल्या ॲक्शन्स त्या दिशेने जायला पाहिजेत असं मला वाटतं। तर ह्या 12 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्या 12 गोष्टीतली सगळ्यात पहिली गोष्ट आहे फ्रीडम ऑफ टाइम, म्हणजे वेळेचं स्वातंत्र्य त्याला हवं आहे। दुसरं हवं आहे फायनान्शियल इंडिपेंडंट, आर्थिक फ्रीडम। त्याच्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे व्यावसायिक स्वातंत्र्य। व्यावसायिक स्वातंत्र्य म्हणजे काय, तर मला माझ्या वेळेनुसार व्यवसाय करता यायला पाहिजे, हे पहिलं। दुसरी गोष्ट मला फ्रीडम पाहिजे की माझ्या टर्म्सनुसार मला व्यवसाय करता यावा। त्याच्यानंतर तिसरा मुद्दा व्यवसायामधला जो आहे तो म्हणजे मला माझे इथिक्स जे आहेत ते इथिक्स पाळून तो व्यवसाय करता यावा। कारण कित्येक वेळा असे व्यवसाय करताना इथिक्स न पाळताच व्यवसाय करावा लागतो, अशा काही गोष्टी होऊ शकतात। कारण तो व्यवसायच तसा असतो की जिथे इथिक्स पाळता येत नाहीत, पण तसा व्यवसाय तुम्हाला निवडता आला पाहिजे। त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे चांगली तब्येत, चांगली हेल्थ। हे सुद्धा एक तुमच्या समृद्धीचं लक्षण आहे। त्याच्यानंतर चांगले मित्र, हे पण समृद्धीचं लक्षण आहे। कारण चांगले मित्रच नसतील तर तुम्ही श्रीमंत होचाल पण फार काळ टिकू शकणार नाही तुमची श्रीमंती। त्यामुळे चांगले मित्र हे समृद्धीचं लक्षण आहे। त्याच्यानंतर चांगला लाईफ पार्टनर, कारण लाईफ पार्टनर असेल तर सुख मिळणार आहे, त्यामुळे तो एक हवा आहे। त्याच्यानंतर आनंदी परिवार, जर परिवारात सारखं दुःख असेल, कोणतरी सारखंच आजारी पडत असेल तर तुम्ही समृद्ध होऊ शकत नाही। त्यामुळे त्या दृष्टीने तुम्हाला परिवाराला पण हेल्दी ठेवण्यासाठी धडपड करावी लागेल। त्याच्यानंतर सुट्टीचं स्वातंत्र्य, म्हणजे काय, मला वाटलं की आज ट्रिपला निघायचंय तर मी निघून जाऊ शकलो पाहिजे, हे स्वातंत्र्य तुमच्याकडे हवं। त्याच्यानंतर चांगलं ज्ञान, बुद्धी तेवढी चांगली पाहिजे की चांगलं ज्ञान मिळायला, कारण जर ज्ञान चुकीचं असेल तर तुमची समृद्धी नाही राहणार, त्याचबरोबर श्रीमंती नाही राहणार। त्यानंतर दुसऱ्याला मदत करण्याचे स्वातंत्र्य, कित्येक वेळा लोकांना दुसऱ्याला मदत करायची खूप इच्छा असते पण त्यांना ते स्वातंत्र्य नसतं, त्यांना ते जमत नाही, तर तेही स्वातंत्र्य हवंय। त्याच्यानंतर सगळ्यात जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे 8 तास झोप। याच्या इतकी समृद्ध गोष्ट दुसरी कोणती नाही, कारण ह्या सगळ्या गोष्टी मिळवायच्या असतील तर 8 तास जर तुम्हाला झोपच मिळणार नसेल तर काय उपयोग नाही। आणि ती शांत झोप हे तुमचं नशीब आहे, कारण पैसा आल्यावर कित्येक लोक म्हणतात की झोप उडते, तर तसं नाही व्हायला पाहिजे। आणि सगळ्यात त्याच्या पुढचं जे 12वा पॉइंट आहे तो म्हणजे दीर्घायुष्य। तुमच्याकडे समृद्धीचं लक्षणच हे आहे की जर तुमच्याकडे दीर्घायुष्य नसेल तर हे सगळं असून काहीच उपयोग नाही, त्यामुळे दीर्घायुष्य पण हवं। तर तुमच्या लक्षात आलं असेल 12 मुद्दे, आणि ते 12 मुद्दे आहेत फ्रीडम ऑफ टाइम, फायनान्शियल इंडिपेंडंट, त्याच्यानंतर व्यावसायिक स्वातंत्र्य, चांगली तब्येत, चांगले मित्र, चांगला लाईफ पार्टनर, आनंदी परिवार, सुट्टीचं स्वातंत्र्य, चांगलं ज्ञान, दुसऱ्यांना मदत करण्याचं स्वातंत्र्य, 8 तास शांत झोप आणि दीर्घायुष्य। बघा, या दृष्टीने आपण नक्कीच, तुम्ही आणि मी सगळेच प्रयत्न करूया आणि आपण समृद्ध बनण्याकडे आपला कल वाढवूया। थँक्यू।